महाराष्ट्रातील अनेक भागात पावसानं हजेरी लावायला सुरू केली आहे आणि आम्ही आज निघालो आहे त्याच पावसाचा मागोवा घ्यायला. सोबत आहे राहुल भाऊ. तर सगळ्यात आधी देवराष्ट्र गाठलं. देवराष्ट्रमध्ये थोडी थोडी रिमझिम चालूच होती. देवराष्ट्रमधला हा घाट आणि हे अभयारण्य तुम्ही बघितलं नसेल तर नक्कीच बघा. आम्ही आलो होतो जवळपास 12 वर्षापूर्वी. खूप बघण्यासारखं असं अभयारण्य असून इथं बरेच असे प्राणी बघायला तुम्हाला नक्कीच मिळतील. घाटाचा प्रवास पूर्ण करून पोहोचलो इस्लामपूर, जे की आज ईश्वरपूर म्हणून ओळखलं जातं. नोव्हेंबर 2025 पासून या शहराला ईश्वरपूर म्हणून ओळखायला सुरू केलं आहे. त्याचं अधिकृत नामकरण झालं आहे, पण अजून पण इथली बोर्ड बदलायचं काम पूर्ण झालं नाही. आणखी थोडा प्रवास सुरू केला. ईश्वरपूरमध्ये थोडं फिरलो, किरकोळ कामं पूर्ण केली आणि माघारी निघालो. आणि माघारी जाताना भवानीनगर घाट किंवा वेगळा रस्ता निवडला, जेणेकरून आणखी काही नवीन बघायला मिळेल. आणि या घाटातलं ही गणपतीची दगडी प्रतिकृती तुम्ही नक्कीच बघा कधी आला तर. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय तेही नक्की सांगा. तुमच्या आसपास असलेली ठिकाणं कमेंटच्या माध्यमातून सांगा, ते आपण जगाला दाखवू. तर भेटू पुढच्या एखाद्या जबरदस्त ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र.